वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्याला लाभलेले आहेत प्रोफेसर प्रियांका कसबे मॅडम. वेलकम मॅडम. थँक्यू. मॅडम HOD आहेत, मॅडम मॅथ्सच्या प्रोफेसर आहेत आणि मॅडमचं एक प्री स्कूल सुद्धा आहे आणि मॅडम शिकवतात मॅथ्सच्या प्रोफेसर आहेत आणि मॅथ्स असा सब्जेक्ट आहे ज्याच्यापासून सगळे पळतात. लहानपणापासून मला तर आठवते, मला तर खूप भीती वाटायची मॅथ्सची. अशा मॅडम ज्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या पोरांना मॅथ्स शिकवतात, अशा मॅडम आज आपल्या बरोबर आलेल्या आहेत. प्रोफेसर प्रियांका मॅडम. वेलकम मॅडम. थँक्यू मॅम, तुम्ही मला या तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. येस, थँक्यू मॅडम. कारण मी तर तुमचं जर्नीबद्दल थोडी मला माहिती आहेच, पण आपली जे लोक आहेत, आपल्याकडे जे श्रोता आहेत, त्यांना जाणून घ्यायचंय की प्रियांका मॅडम ज्या आज प्रोफेसर आहेत मॅथ्सच्या, त्या लहानपणी कशा होत्या? स्टुडियस होत्या, मस्तीखोर होत्या का नक्की काय? म्हणजे खूपच जास्त इंटेलिजंट होत्या म्हणूनच प्रोफेसर झाल्या मॅथ्सच्या? नक्की काय होतं मॅडम तुमचं लहानपण? कुठं गेलं तुमचं? आधी कुठच्या आहात तुम्ही प्रॉपर? लहानपण तर खरं तर खूपच छान गेलं माझं. अच्छा. मूळचं गाव जे आहे आमचं नाशिक आहे, परंतु वडिलांच्या ट्रान्सफरमुळं आम्ही जे स्थायिक जो झालो ते अहमदनगर येथील केडगाव या ठिकाणी आम्ही स्थायिक आहोत. अच्छा. आमच्या घरामध्ये मी, माझा लहान भाऊ आणि आई वडील असे आमचे चौघांचं छोटंसं कुटुंब होतं, जे आम्ही केडगावमध्ये राहतो. ओके. लग्नापूर्वीचं जे माझं नाव आहे ते आहे प्रियंका प्रमोद कसोटे. अच्छा. हां, आणि लग्नानंतर जे नाव माझं झालं ते आहे प्रियंका प्रीतम कसबे. अच्छा. तर लहानपणापासून जसं तुम्ही म्हटला की मॅथ्स हे लहान असो किंवा मोठं असो, मॅथ्सपासून सगळे लांब पळतात, परंतु तसं नाही येते. मॅथ्स खूप असं छान आहे. गणित हा विषय जो आहे तो जितका आपण खोलामध्ये जाऊ तितका तो अतिशय छान असा गणित हा विषय आहे आणि प्रत्येकाने गणिताची आवड असावी, कारण आता सध्या आपण जे काही पाहतो ते सर्व एक गणितच आहे. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये गणित आहे. त्यामुळे गणित हा विषय पळण्यासारखा नाहीये, परंतु गणित हा विषय जास्तीत जास्त समजून घेण्यासारखा आहे. नक्कीच नक्कीच मॅडम, तुम्ही म्हणताय तर आम्ही ते ऐकणारच आहोत. पण आम्हाला हे सांगा की लहानपणी तुम्ही काय करायचात? म्हणजे लहानपण तुमचं छान गेलं, चांगली गोष्ट आहे, पण काही असे इन्सिडेन्सेस असतील की तुम्ही टॉप केलं असेल किंवा तुम्हाला ओढा बसला असेल. कसं होतं तुमचं बालपण? कसं होतं? म्हणजे येस, नक्कीच मला माझं लहानपण सांगायला खूप आवडेल. माझं जे लहानपण आहे 1ली ते 4थी हे मी जिल्हा परिषद मराठी मीडियम शाळेतून मी शिकले. हा, बघा, म्हणजे जिल्हा परिषद शाळेतनं तुम्ही आज प्रोफेसर झालायत. हो. तर 1ली ते 4थी मध्ये नेहमी मला वक्तृत्व स्पर्धा असो किंवा गणित प्रावीण्य स्पर्धा असो, स्कॉलरशिप असो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी नेहमी प्रथम स्थानीमध्ये असायचे. नेहमी माझा फर्स्ट नंबर यायचा. 4थी मध्ये देखील मला स्कॉलरशिप मिळालेली. आणि 1ली ते 4थी जेव्हा जिल्हा परिषदमध्ये माझी जेव्हा शिक्षण पूर्ण झालं, त्यानंतर मग हायस्कूलसाठी तिथे व्यवस्था नव्हती, म्हणून हायस्कूलमध्ये मी रयत शिक्षण संस्थेचं जे आहे अंबिका विद्यालय, जे केडगाव इथे आहे, त्या ठिकाणी माझं ॲडमिशन झालं 5वी मध्ये. आणि 5वी मध्ये जेव्हा आमच्या टीचर आमच्याकडे आल्या की एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ज्याला ज्याला भाग घ्यायचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्यांनी आम्हाला एक स्कॉलरशिप विषयी सांगितलं की जी स्कॉलरशिपचं नाव आहे जवाहर नवोदय विद्यालय. अच्छा. त्यांनी आम्हाला जेव्हा त्यावेळेस सांगितलं की ही ॲज लाईक नवोदय विद्यालय जे आहे ते स्कॉलरशिप सारखं एक एक्झाम आहे जी तुम्हाला द्यावी लागेल, आणि त्या स्कॉलरशिपमध्ये जर तुम्ही पास झाला, पण त्याच्यासाठी देखील क्रायटेरिया आहे. तुम्हाला ते एक्झाम चांगल्या रीतीने लिहायचं तर आहेच, परंतु तुम्हाला जिल्ह्यातील 80 मुलांच्या मध्ये तुम्हाला स्थान मिळवायचं आहे. म्हणजे ती अशी स्पर्धा आहे. आणि ही स्पेशली राजीव गांधी जे आहेत त्यांनी ही योजना सुरू केली होती. विशेष करून जे खेडेगावामध्ये आहे मुलं राहतात की त्यांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण मिळावं, कारण सगळ्यांची परिस्थिती चांगली नसते. कोणाची गरिबी असती, जरी गरिबी जरी असेल परंतु तो मुलगा जर होतकरू असेल, जर हुशार असेल, तर त्या मुलांना
पुढच्या शिक्षणासाठी किंवा चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. पैशाअभावी कदाचित त्यांना शिक्षा देखील येत नाही. त्यामुळे राजीव गांधींनी ही योजना चालू केली होती, नवोदय ज्याला म्हणतात, जवाहर नवोदय विद्यालय. तर ती इयत्ता 5वी मध्ये ही एक्झाम असते आणि ही एक्झाम जेव्हा एखादा विद्यार्थी क्लिअर करतो त्यानंतर मग जिल्ह्यातून 80 मुलांची लिस्ट निघते, मेरिट लिस्ट निघते, जसं स्कॉलरशिपची लिस्ट निघते आणि त्याद्वारे मग मुलांना तिथे सिलेक्ट केलं जातं. ओके. आणि जेव्हा मी ही एक्झाम दिली, मी तो फॉर्म घेऊन आले. ॲक्च्युली त्याचा पार्श्वभूमी आहे की मी घरी फॉर्म घेऊन आले आणि माझ्या वडिलांना काहीच कल्पना नव्हती की हा कसला फॉर्म आहे. आणि मी माझ्या वडिलांना दाखवलं की म्हटलं ही अशी अशी एक्झाम आहे. आणि वडिलांना माहिती आहे की ही नेहमी कुठली ना कुठली एक्झाम देत असते, तर ही कुठली तरी एक्झाम असेल. त्यांनी काही नाही विचारलं, सही केली आणि दिलं मला. वाचलं देखील नाही त्यांनी. आणि ज्या वेळेस एक्झाम झाली आणि माझा नंबर लागला, मग मी घरी सांगितलं की माझा नवोदयमध्ये मी सिलेक्ट झाली आहे आणि मला आता तिकडे जायचंय. मग त्यावेळी ते म्हटले तिकडे कशाला जायचंय, स्कॉलरशिपमध्ये एक्झाम होती ना. मग तेव्हा मी त्यांना सांगितलं की काय आहे ते, की ज्या वेळेस तुमचा नंबर लागतो त्यावेळेस हा फक्त एक नुसती स्कॉलरशिप नाही आहे, परंतु तुमचं पूर्णपणे शिक्षण हे सरकारच्या निधीद्वारे फ्रीशिपमध्ये तुमचं शिक्षण होतं आणि त्यासाठी तिथे हॉस्टेलला जायला लागेल. मग ही वेगळी स्कूल असते का मॅडम? हो. या स्कूलचं जे नाव आहे, शाळेचं जे नाव आहे ते आहे जवाहर नवोदय विद्यालय. आणि ही शाळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच असते. जसं माझं जिचं शिक्षण झालं ते आहे पारनेर तालुका, अहमदनगर जिल्हा, ज्याला पूर्वी अहमदनगर म्हणतात, परंतु आता तो अहिल्यानगर झालेला आहे. तर अहिल्यानगरमध्ये पारनेर तालुक्यामध्ये टाकी ढोकेश्वर हे गाव आहे. त्या गावामध्ये ही शाळा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शाळा, असं या प्रकारे जवाहर नवोदय विद्यालय हे पूर्ण देशामध्ये कार्य करतं. फक्त महाराष्ट्रच नाही, परंतु जेवढे आपले स्टेट आहे त्या प्रत्येक स्टेटच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही एक जवाहर नवोदय विद्यालय नावाची शाळा आहे. ओके. मग 5वी ते 10वी अख्खं शिक्षण तिकडेच करायचं असं? 5वी ते 12वी. 12वी पर्यंत? 5वी ते 12वी. ओके. आणि विशेष म्हणजे ही जी शाळा आहे, जसं आपण स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहेत, ICSE बोर्ड आहेत, तर या शाळेमध्ये ज्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळतं स्कॉलरशिप थ्रू, नवोदय विद्यालयाच्या परीक्षा थ्रू, तर त्यांचं हे शिक्षण फ्रीमध्ये तर होतच, परंतु त्यांना CBSE माध्यमातून शिकायला मिळतं. काय म्हणता? मग 5वी ते 12वी हे पूर्णपणे CBSE शिक्षण हे फ्री आहे पूर्णपणे. आणि ही खूप छान अशी योजना जी राजीव गांधींनी चालू केलेली होती. पण ते तुम्ही तेव्हा म्हणजे CBSE बोर्ड मधनं शिकलात? येस, CBSE बोर्ड मधून. ओके. जे आता भरपूर सारे फीज लागतंय CBSE बोर्ड मधनं, पण तुम्ही तेव्हा ते कम्प्लीट केलं. मग 12वी पण तुम्ही तिथेच केलं? हो, माझं 12वी देखील नवोदय विद्यालयामधूनच झालेलं आहे. तर माझं सांगण्याचं हे होतं आपला पॉइंट, की जेव्हा मी घरी आले आणि वडिलांना मी सांगितलं की माझा नंबर लागलाय आणि मला आता जायचंय तिकडे. तर हॉस्टेल जेव्हा नाव आपण ऐकतो, तर हॉस्टेल म्हटल्यावर आई वडिलांना खूप म्हणजे नाहीच. आणि ते म्हटले शक्यच नाही, तुला मी पाठवणारच नाही. आम्ही दोघंच होतो, कारण मी आणि माझा भाऊ. तर आमचे एक काका आहेत, तर त्या काकांनी खूप समजून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी हे कन्व्हिन्स केलं वडिलांना की आपण एकदा फक्त शाळा बघून येऊ. जर आपल्याला आवडली शाळा, सगळं काही हॉस्टेल जर चांगलं असेल तर मग आपण पुढचा निर्णय घेऊ. मग मी, माझे ते काका आणि माझे वडील, आम्ही 3 जण बाईकवर टाकी ढोकेश्वर या ठिकाणी गेलो. किती लांब आहे ते तुमच्या गावापासून? साधारणतः 1.5 तास लागतो. 1.5 तास? तर आम्ही तिथे गेलो आणि शाळा बघितली, हॉस्टेल देखील बघितलं. थोडेसे कन्व्हिन्सिंग मध्ये आले डॅडी आमचे आणि त्यांना आवडलं सगळं काही. आणि विशेष म्हणजे काय आहे की तिथे कुठलाही तुम्हाला 1ही रुपया भरायचा नाहीये. पूर्णपणे शिक्षण हे तुमचं फ्री आहे. फक्त शिक्षणच फ्री नाहीये, परंतु तुम्हाला तिथे युनिफॉर्म मिळणार, तुमचं जेवण तिथे फ्री आहे, तुमचं राहणं फ्री आहे, बेडवर जे बेडशीट टाकायची ती देखील तुम्हाला तिथे मिळते. त्याच्यानंतर तेल, साबण, कोलगेट, ब्रश, शूज, सॉक्स पासून सगळं काही नवोदय विद्यालयामध्ये मिळतं. म्हणजे जो खूप अति गरीब जरी मुलगा असेल आणि जर तो हुशार असेल आणि जर त्यांनी ती एक्झाम मध्ये जर त्यांनी पास केलं, तर त्या मुलाला साठी ही शाळा खूप योग्य आहे. कारण फक्त तुम्ही जे तुमच्या अंगावरचे जे 2 कपडे आहेत आणि जरी तुम्ही तिथे गेला तरी तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह करू शकाल, कारण तुम्हाला कुठला खर्चच नाही. मग ती शाळा अजूनही आता ह्या आहेत शाळा? हो, अजूनही आहे आणि चांगल्या रीतीने चालू आहे. आम्ही ॲल्युमिनियम मेंबर आहोत. आम्ही दरवर्षी
भेटीसाठी जात असतो, जाता. शाळेला भेट देतो आम्ही. ओके. आणि आता तर प्रोफेसर म्हणून. हो. व्हेरी नाईस. अजून तुम्हाला म्हणजे लाईफ तुमचं स्मूथ चाललेलं, तुम्ही 5वीला तिकडे गेलात, पण म्हणजे तुम्हाला का असं वाटलं की मी ती एक्झाम द्यावी, किंवा का तुम्हाला फिलिंग आली की म्हणजे एवढी हिंमत कुठून आली, ते कुठून आलं तुमच्याकडे? इथे शिक्षण चालू होतं नीट, मग बरोबर. का असं वाटलं तुम्हाला? नाही, खूप खरंच हा महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्यासाठी. कारण लहान होते मी, माझ्या मते 2री 3रीला असेल, आणि त्यावेळेस अचानक माझ्या भावाला ॲडमिट करण्यात आलं. अच्छा. तो 1 वर्षाचाच असेल, आमच्यामध्ये 2च वर्षाचं अंतर आहे. ओ. तर त्याला ॲडमिट करण्यात आलं, आणि म्हणजे त्याला पूर्ण त्याचे हातपाय वाकडे झाले, फिट्स त्याला आले होते, आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी जे सजेशन दिले त्यानुसार घरच्यांनी ट्रीटमेंट त्याची केली. आणि मग त्याची ट्रीटमेंट ही कुठल्याही आपण साधारण हॉस्पिटलमध्ये कधी करू शकत नाही. कारण सिव्हिल जरी हॉस्पिटल आहेत चांगले, मी म्हणत नाही गव्हर्नमेंट हॉस्पिटल चांगले नाही आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण चांगल्या सुविधा मिळतात, परंतु त्या काळामध्ये त्याला स्पेशालिस्टची गरज होती, न्यूरोलॉजिस्टची गरज होती. आणि न्यूरोलॉजिस्टकडे जेव्हा आपण जातो तर त्यांची फीज, कन्सल्टेशन फीज पासून सगळं आपल्याला पे करावं लागतं. आणि तेव्हा न्यूरोलॉजिस्ट प्रोबॅबली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण नसतील कदाचित, कारण मी एवढं शुअरली सांगू शकत नाही, कदाचित. तर ह्या प्रकारे ते मी जेव्हा पाहिलं, आणि त्याच्यानंतर मग त्याचा खर्च जो होता, ट्रीटमेंटचा खर्च खूप असायचा. आणि माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते ऑब्व्हियसली, ते मिलिटरीमध्ये जे आर्म स्टॅटिक वर्कशॉप आहे त्यामध्ये ते ॲज अ EME कामगार होते, आणि तिथे ते काम करायचे. परंतु तरी देखील एक सिंगल अर्निंग, आणि त्यावेळेचा खर्चही तेवढाच होता. त्याची ट्रीटमेंट खूप हेवी होती, कॉस्टली होती, आणि ती झेपत नव्हती घरच्यांना. आणि ते मी स्ट्रगल माझ्या वडिलांचं बघितलं होतं की कशा प्रकारे माझे वडील माझ्या भावाचं देखील बघतायत, आणि माझं शिक्षणासाठी देखील मला सपोर्ट करतायत. तर ती जी तळमळ आहे त्यांची, ती जी स्ट्रगल आहे, ते मी बघितलं. आणि तेव्हा मी निर्णय घेतला होता की परमेश्वराला मी असं सांगितलं, लहान होते कळत नव्हतं, पण तरी पण आपल्या बोबड्या ओठांनी मी बोलली की देवा तू असं काहीतरी मार्ग दाखव की जेणेकरून माझ्या वडिलांना माझ्या शिक्षणाचं जास्त बर्डन येणार नाही. आणि त्यावेळेस मग 5वीमध्ये जेव्हा मला समजलं की ह्या प्रकारची अशी देखील एक्झाम आहे, आणि असं देखील शाळा आहे की जिथे पैसेच लागत नाहीत, मला एवढा आनंद झाला. आणि मी ते जिद्दीने ती एक्झाम दिली, आणि त्या ठिकाणी मी गेले, जेणेकरून माझ्या वडिलांचा जो भार आहे थोड्या प्रमाणामध्ये मी कमी करू शकेल. हे माझ्या म्हणजे डोक्यामध्ये जे जीवाला तेव्हा पण हा एवढा मोठा विचार आला आणि सुचला. आता माझ्या अंगावर काटे आले ते ऐकून सुद्धा मॅडम. म्हणजे भले तुम्ही म्हटलात खूप चांगलं जीवन तुम्ही हे केलं आहे व्यतीत. आता तुमचं 5वी ते 12वी तर तुम्ही हॅपी आहात, कारण तुम्हाला तुमची शाळा पण मिळाली, तुम्ही मम्मी पप्पांचं बर्डन पण तुम्हाला वाटायचं जे ते तुम्ही तुमच्या साईडनी कमी करायचा प्रयत्न केला. आणि हुशार तर तुम्ही होतातच, खूप जास्त अभ्यास करायचा का? हा, तीच तुम्ही आहात ना जे रात्रीपर्यंत अभ्यास करतात, तसे स्टुडंट्स मुलांमधनं तुम्ही आहात. एवढी पण नाही. सो हंबल ऑफ यू. सो मग तुम्ही आता 12वी म्हणजे लहानपणापासून आता तुमचं ठरलेलं होतं की तुम्हाला काय बनायचंय? टीचर बनायचंय? नाही, मग मला टीचर कधीच बनायचं नव्हतं. मग जेव्हा मी 2nd 3rd स्टँडर्डला असेल त्यावेळेसच मी निर्णय घेतला होता, म्हणजे माझं एक ध्येय ठरवलं होतं मी की मला इंजिनियर बनायचं. टीचर कधीही माझ्या स्वप्नामध्ये देखील मी विचार केला नव्हता. मला बनायचं होतं इंजिनियरच, आणि त्याच दिशेने मी अभ्यास करत होते. त्याच दिशेने माझं सगळं काही फोकस जो होता, आपण जो म्हणतो फोकस्ड पाहिजे जे ध्येय मिळवण्यासाठी, तर त्या फोकस लाईफ होतं माझं, आणि त्यानुसारच मी अभ्यास केला. 12th मध्ये पण चांगले पर्सेंटेजने मी पास झाले. नंतर इंजिनिअरिंगसाठी जी CET लागती, CET मध्ये देखील मला चांगलं मेरिटमध्ये मार्क्स मिळाले, आणि माझा नंबर देखील इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथे MIT कॉलेज जे आहे कोथरूड, त्या ठिकाणी माझा नंबर लागला. व्हेरी नाईस कॉलेज, आणि खूप आनंदी होतो आम्ही. येस. मग झालं कॉलेज तुम्ही केलं, तुम्ही इंजिनिअरिंग का कसं होतं? म्हणजे नाही, काही ॲक्च्युली कसं असतं, कधी कधी आपल्या खूप इच्छा असतात, आपले आकांक्षा असतात, आपले ध्येय देखील असतात, परंतु ते सगळेच पूर्ण होतील असं नाहीये. आणि जे माझं ध्येय होतं की इंजिनियर बनायचंय, ॲक्च्युली ते ध्येय मला म्हणजे सांगायला देखील, मी जरी आठवलं जरी आज माझ्या
त्यावेळेचा जो काळ आहे, तरी देखील मला खूप असं अंगावर शहारा देखील येतो आणि म्हणजे मन व्याकुळ होतं की जी मुलगी लहानपणापासून इंजिनियर बनणार ह्या दिशेने जात होती आणि तिला त्या दारामध्ये जाऊन देखील तिला ते ॲडमिशन घेता नाही आलं. म्हणजे ह्यापेक्षा मला नाही वाटत की कुठली मोठी अशी दुःखद घटना असेल माझ्या जीवनामध्ये. का नाही घेतलं तुमचं ऍडमिशन? म्हणजे तुम्ही म्हणतात मार्क चांगले, हो, तुम्हाला तिथे MIT मध्ये नंबर लागलेला होता, मग झालं काय? झालं असं की माझे जे वडील आहेत त्या वडिलांना काचबिंदू झाला, जे आम्हाला एकदम लास्ट स्टेजला समजलं. म्हणजे आधीच मोस्टली मोतीबिंदू होतो आणि Yes. त्याच्यानंतर काचबिंदू होतो. ग्लॉकोमा. बरोबर. पण ते मोतीबिंदूचे सिम्पटम्स दिसलेच नाही. डायरेक्टली त्यांना म्हणजे ब्लर वगैरे दिसायला लागलं, म्हणून हॉस्पिटलमध्ये मम्मी आणि डॅडी गेलेले. आणि ज्यावेळेस टेस्ट केला तर डॉक्टरांनी सांगितलं की काचबिंदू आहे, तो पण सिव्हिअर आहे, तर तुम्हाला विदिन 15 डेज तुम्हाला हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे. आणि जर केलं नाही तर कदाचित दृष्टी देखील तुमची जाऊ शकते. आणि त्याच काळामध्ये माझं ॲडमिशन देखील होतं आणि खर्च देखील काचबिंदूचा जास्त होता, कारण ऑलरेडी जो पैसा आहे माझ्या वडिलांचा तो माझ्या भावाच्या ट्रीटमेंटमध्ये चालला होता, कारण अजूनही तो क्युअर झालेला नव्हता त्यावेळेस. मग त्यामुळे मग म्हटलं आता काय करायचं. वडिलांनी 2-3 जणांना माझ्या ॲडमिशनसाठी पैसे मागितलेले, की हेल्प मागितलेली की तुम्ही हेल्प करताल का, तर त्यांनी हो बोललेले. मग आम्ही ॲडमिशनच्या दिवशी गेलेलो, ते बोलले नाही आम्ही तुला त्या दिवशी हेल्प करतो, तू घेऊन जा मुलीला. आणि ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये गेलो आणि वाट बघतोय की आत्ता मदत मिळेल, मग मदत मिळेल. आम्ही कॉलेजचे जे सिटिंग एरिया होता तिथे बसलेलो आम्ही. मी होते, मम्मी होती, माझे डॅडी होते, आम्ही 3 जणच गेलेलो. तर संध्याकाळचे 2 वाजले, डॅडी फोन करतायत, फोन उचलत नाही आहे. 4 वाजले तरी पण काही रिस्पॉन्स नाही जे हेल्प करणार होते. मग नंतर मीच ठरवलं की डॅडींना म्हटलं की एज्युकेशनल लोन घेऊया आपण. पण त्यावेळेस कसं होतं की वडिलांची जी टेंडन्सी होती की मुलीच्या नावाने कुठल्याही प्रकारचं लोन नसावं, कारण मुलगी आहे, मुलीला कसं काय आपण लोन तिच्या नावावर करणार. त्याच्यामुळे ते म्हटले नाही लोन तर शक्य नाही आहे. मग नंतर एकच निर्णय माझ्याकडे, पर्याय जो एकच उरला होता तो म्हणजे की मी थोडंसं मागं यावं. आणि मग मी डॅडीनं सांगितलं की आता आपण तर ह्या क्षणी तर करू शकत नाही, सध्या माझ्यासाठी इम्पॉर्टन्स जो आहे किंवा फॅमिलीला जो महत्त्वाचा पार्ट जो आहे ते तुमचं ऑपरेशन आहे. ह्या वर्षी जरी सपोज मला ॲडमिशन नाही मिळालं तर पुढच्या वर्षी मी ट्राय करेल, परंतु ह्या 15 दिवसामध्ये जर तुमच्या डोळ्यांना काही झालं तर ते आम्ही भरून काढू शकत नाही. त्यामुळे प्रायोरिटीनुसार मी डॅडींना चूज केलं आणि प्रिन्सिपल केबिनमध्ये आम्ही गेलो आणि प्रिन्सिपल सरांना सांगितलं की सर आम्ही जे काही मला ॲडमिशन मिळाले आहे मेकॅनिकल इंजिनियर. प्रिन्सिपल सरांनी पण खूप आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला की असं करू नका, MIT कोथरूडमध्ये मोस्टली ॲडमिशन मिळत नाही आणि तुमच्या मुलीला ॲडमिशन मिळालेलं आहे, तर ही सीट कॅन्सल करू नका, कारण ऑलरेडी तिथे इतके जण उभे होते डोनेशन देऊन तिथे ॲडमिशन घेण्यासाठी. परंतु आमची जी सीट जी फ्री शिपमध्ये मिळाली होती, गव्हर्नमेंट थ्रू मिळाली होती, ती शीट ॲज अंडर स्कॉलरशिप, ती शीट मी नाही म्हटले, नाकारलं मी त्याला. आणि सरांना सांगितलं की सर सॉरी, पर्सनल रिझन्स आहेत, परंतु आम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकत नाही. आम्ही तिथून घरी निघून आलो. आताही तुमचे डोळे पाणावलेले आहेत, मला कळतंय तुमचं ते दुःख आणि तुम्ही कशातनं त्या वेदना की तोंडातला आलेला घास आपण परत करणं, ज्याच्यासाठी तुम्ही 12 वर्ष घालवली, ती लहानपणी जे तुम्ही म्हटलात 1ली-2री पासून विचार केलेला आणि ते झालं नाही, म्हणजे होता तुम्ही एलिजिबल होऊन नाही मिळालं. मग काय केलं तुम्ही? झालं बापांचं काचबिंदूचं ऑपरेशन नीट झालंच असेल, तुम्ही एक मोठी मुलगी किंवा एक मुलगी म्हणून तुम्ही एक चांगला डिसिजन घेतला की माझे पप्पा पहिले, माझी फॅमिली पहिले, माझं करिअर नंतर. सेकंड टाइम, फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा ते ऍडमिशन घेतलं हॉस्टेलमध्ये तेव्हा पण एक तुम्ही तोच थॉट ठेवलेला, हा दुसऱ्यांदा तुम्ही थॉट ठेवला. मोठं मन, मॅच्युरिटी ॲट अ व्हेरी यंग एज, हे तुम्ही दाखवलं, दर्शवलं तुमच्या फॅमिलीला घेऊन. नंतर काय केलं तुम्ही 12वी नंतर? मग त्या वर्षी ॲक्च्युली मी ॲडमिशन घेतलं नाही, कारण का की माझं जे ध्येय होतं ते मी कंप्लीट केलं नाही. जरी ऑफकोर्स मी माझी प्रायोरिटी माझ्या डॅडींना दिली, माझ्या फॅमिलीला दिली, परंतु एक मनामध्ये असतं ना काहीतरी टोचतंय.
मग त्या डिप्रेशनमध्ये होते मी आणि खूप डिप्रेस होते आणि त्या वर्षी मी गॅप घेतला, हे सांगून की नाही मी अजून चांगलं करेल आणि चांगल्यातल्या चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मी ॲडमिशन मिळवेल. मग त्यामुळं म्हटलं त्या नावाखाली मी डॅडींना कन्व्हिन्स केलं की मी ह्या वर्षी गॅप घेते. परंतु आतून माझं हृदय तुटलेलं होतं आणि मी खूप डिप्रेशनमध्ये होते. आणि त्या डिप्रेशनच्या काळामध्ये माझा जो आम्ही चर्चला देखील जातो, चर्चमध्ये मी डेली जात होते कारण हॉस्टेलमुळं 5वी ते 12वी मी हॉस्टेलमध्ये होते. त्यामुळं फक्त जेव्हा मी सुट्टीला येईल त्यावेळेसच फक्त चर्चला जाणं, इतर वेळेस नव्हतं. परंतु ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये मी जास्तीत जास्त परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गेले. बायबल रीडिंग आहे, प्रार्थनेमध्ये मी जास्त वाढले आणि जो डिप्रेशन जो होता माझं, ते डिप्रेशनमधून ऑटोमॅटिक मला बाहेर येण्यासाठी मला मदत मिळाली. आपण म्हणतो ना कोणीतरी सपोर्टिव्ह पाहिजे, कोणीतरी आपल्याला काउन्सिलर पाहिजे. तर त्यावेळेस काउन्सिलर म्हणजे एक परमेश्वरच माझ्यासाठी कामी आला. येस. आणि त्या प्रार्थनेद्वारे आणि बायबल रीडिंगद्वारे, वचनांद्वारे माझ्यामध्ये परिवर्तन झालं. मी थोडंसं स्वतःला कन्व्हिन्स केलं की काही हरकत नाही, एक मार्ग बंद झाला याचा अर्थ असं नाही की देवाने सगळेच दरवाजे बंद केलेले आहेत. तुझ्यासाठी काही ना काही योजना ही परमेश्वराने केलेली आहे. येस. आणि त्यावेळेस मग मी दुसऱ्या वर्षी मग BSc ला मी ऍडमिशन घेतलं. BSc देखील चांगल्या प्रकारे केलं. सेकंड आली होते BSc मध्ये पण मी माझ्या कॉलेजमध्ये BSc मॅथ्स केलं आणि मॅथ्स केल्यानंतर मग MSc साठी मी अप्लाय केलं आपल्या डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, जी आता सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी झालेली आहे. तर तिथे मी अप्लाय केलं आणि तिथे देखील माझं ॲडमिशन कन्फर्म झालं. फक्त तिथे एक प्रॉब्लेम होता जो मला थोडासा म्हटलं की कदाचित ह्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येईल, की तिथे हॉस्टेल जे आहे, कारण पुण्यामध्ये सर्वांना माहिती आहे हॉस्टेलचं खूप कठीण असतं आणि जे प्रिमाइस आहे डिपार्टमेंटचं किंवा युनिव्हर्सिटीचं जे प्रिमाइस आहे त्यामध्ये एकच गर्ल्स हॉस्टेल आणि त्या गर्ल्स हॉस्टेलसाठी देखील तिथे नंबर लावावा लागतो, मेरिट असतं आणि त्या मेरिट थ्रूच तुम्हाला त्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळतं, अदरवाईज मिळत नाही. ते फ्री असतं पण. हां, म्हणजे नॉमिनल चार्जेस असतात, पूर्णपणे फ्री नाहीये, नॉमिनल असतात. मग मी प्रयत्न केला की देवाला म्हटलं देवा आता इथे तरी तू माझी साथ दे, इथे मला निराश होऊ देऊ नको. आणि मी तो हॉस्टेलचा फॉर्म भरला आणि देवाच्या दयेने मला हॉस्टेल देखील मिळालं. फक्त काय जेवणाचा खर्च होता, जे मेस आपण डब्बा लावतो तेवढा टिफिन होता. तर MSc माझं 2 वर्षाचं होतं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंटमध्ये. तिथे देखील मी काय केलं, 2 वर्षामध्ये अभ्यास तर मी केलाच, परंतु त्या अभ्यासासोबतच अर्न अँड लर्न स्कीम बहुतेक सगळ्यांना माहिती असेल किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांना मी देखील माहिती देते. प्लीज द्या. की प्रत्येक कॉलेजमध्ये अर्न अँड लर्न स्कीम असते. ही गव्हर्नमेंटची स्कीम असते, विद्यापीठाची स्कीम असते की त्याद्वारे तुम्ही काय असता की तुम्ही जेवढ्या वेळ तुम्ही कॉलेजमध्ये जाता त्या कॉलेजमधले काही 1 तास किंवा 2 तास तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम जे अवेलेबल असेल, जे डिपार्टमेंट सांगेल किंवा तुमचं विद्यापीठ सांगेल त्यानुसार तुम्हाला काम करावं लागतं. तर आमचं जे डिपार्टमेंट होतं मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट, तर तिथे अर्न अँड लर्नची स्कीम आली आणि त्यामध्ये काम हे होतं की तुम्ही लायब्ररीमध्ये 2 तास काम करायचं. लायब्ररीमध्ये पुस्तकं लावणं आहे किंवा जो स्टॉक आलेला आहे त्याची एंट्री करणं आहे, हे छोटं मोठं काम असतं, परंतु ते आवरली तुम्हाला त्याचे पैसे पण मिळतात. त्या स्कीमद्वारे मी अर्न अँड लर्न मध्ये देखील मी काम केलं माझं शिक्षण चालू असताना आणि त्याचा हा फायदा झाला की मला पॉकेट मनी देखील मिळालं आणि माझं जे काही टिफिनचा खर्च आहे तो टिफिनचा खर्च देखील माझा त्याच्यामधून निघत होता. म्हणजे मग तुम्ही कसं करायचे, रोज 2 तास 3 तास द्यायचे का कसं असायचं ते? रोज मी 1 ते 1.5 तास काम करायचे. ओके. आणि त्याच्यातनं पण तुम्ही वर्कआउट करू शकला. ओके. मग तुमचं BSc झालं, MSc झालंय आता, आणि आता पुढे काय मग तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही प्रोफेसर बनावं, का प्रोफेसर डायरेक्टली बनायचं मग ठरवलेलं असं? ॲक्च्युली इंजिनिअरिंग तर बनता नाही आलं. मग मी असं ठरवलं की हे एक असं प्रोफेशन आहे, टीचिंग प्रोफेशन असं आहे की आपण दुसऱ्याच्या करिअर घडवू शकतो, त्यांना एक चालना देऊ शकतो, एक मार्गदर्शन करू शकतो. कारण शिक्षक असाच असतो आपल्या जीवनामधला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठला तरी एक शिक्षक असतो की त्यांनी कुठल्या ना कुठल्या आपल्या हृदयामध्ये एक स्थान निर्माण केलेलं असतं आणि तो एक टर्निंग पॉईंट देखील असतो शिक्षक. कारण असे काय म्हणतात आपण की खूप सारे असे वाया गेलेले देखील स्टुडंट असतात
परंतु शिक्षणाचं जेव्हा शिक्षक जेव्हा त्यांना मार्गदर्शन करतो, योग्य मार्ग दाखवतो, त्यावेळेस ते वाया गेलेले स्टुडंट देखील काय होतात, काहीतरी अचिव्हर्स बनतात, येस. चांगल्या ठिकाणी जातात. त्यामुळे मी ठरवलं की नाही, मी काय करेल, जरी इंजिनियर नाही होते परंतु मी इंजिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होण्याचा प्रयत्न करेल. आणि जसं माझं 2010 मध्ये माझं MSc संपलं, मी लगेच एका इंजिनिअरिंग कॉलेजला अप्लाय केलं आणि मला त्या ठिकाणी मला जॉब लागला. वा, म्हणजे स्वतःला इंजिनियर नाही बनता आलं, पण त्यांनी काय ध्येय पुढचं ठेवलं की मग आता मी इंजिनियर घडवेन, हा, म्हणून तुम्ही प्रोफेसर बनलात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. व्हेरी नाईस. मग तुमचं आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन, म्हणजे तुम्ही आता शिकवायला लागलात. Yes. मग तुम्ही मॅथ्सच प्रॉपर शिकवता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिकडे? हो, Engineers ना. इंजिनिअरिंग मॅथ्स शिकवते. फर्स्ट इयर सेकंड इयरला इंजिनिअरिंग मॅथ्स मी शिकवते तिथे. अच्छा. कारण पुणे युनिव्हर्सिटी असो किंवा मुंबई युनिव्हर्सिटी, सगळीकडे इंजिनिअरिंग फील्डला मॅथ्स हे लागतंच. त्यामुळे माझं मॅथ्स स्पेशालिस्ट आहे. त्याच्यामुळे मी तिथे आता सध्या मी विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर मॅथमॅटिक्स आहे आणि त्याचद्वारे त्याच्यासोबतच मी एक्झाम कंट्रोलर देखील आहे आमच्या कॉलेज. अरे वा, एक्झाम कंट्रोलर म्हणजे काय करता एक्झॅक्टली? एक्झाम कंट्रोलर इज नथिंग बट की मुलांचे रिझल्ट्स जे आहेत, रिझल्ट बनवणे, एक्झाम्स घेणे, शेड्युलिंग करणे, हे सर्व काही. जसं युनिव्हर्सिटीचं एक्झाम सेक्शन असतं त्या प्रकारे प्रत्येक कॉलेजला देखील एक्झाम सेक्शन असतं, तर त्या एक्झाम सेक्शनची मी हेड आहे. अच्छा. हां. मग आता म्हणजे 2010ला तुम्ही लागल्यात, ते आता गेले 15 वर्ष इकडेच आहात का कसं आहे? नाही, मी लग्नाआधी 2010 मध्ये जे कॉलेजमध्ये परिक्रमा इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी मी ॲज अ लेक्चरर म्हणून लागले. ओके. त्याच्यानंतर जेव्हा माझं लग्न ठरलं तर मग मी बदलापूर या ठिकाणी जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे भारत कॉलेज, त्या ठिकाणी मी लागले. आणि त्याच्यानंतर रिसेंटली 2014 मध्ये आम्ही खोपोलीमध्ये शिफ्ट झालो. मिस्टरांची ट्रान्सफर झाली आमच्या, आणि त्यावेळेस मग मी इथे विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज, असे टोटल 15 ते 16 वर्षाचा माझा प्रवास आहे. ओके. आणि मग आता तुम्ही इकडे शिकवताय? हो. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करता का कसं आहे तुमचं, की फक्त शिकवता? हो, मी शिकवणं तर पॅशन आहे. फर्स्ट माझं तेच आहे की शिकवायचं आहे आणि घडवायचं आहे, हे माझं ध्येय आहे. हां. तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे. आणि चांगली नोकरी चालू होती माझी, जॉब चांगला चालू होता. आमचं लग्न देखील व्यवस्थित चालू आहे. मला 2 मुली आहेत. हां. आणि कोविडच्या काळापर्यंत सगळं काही स्मूथ होतं. अच्छा. हां. परंतु कोविड जसा लागला, सगळ्यांना माहिती आहे कोविडमुळे बऱ्याचशा फॅमिलीचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्युमन लॉस झालेला आहे, नंतर फायनान्शियल लॉस झालेला आहे. भरपूरशी जे लॉस आपण भरून देखील काढू शकत नाही. आणि या लॉसमध्येच एज्युकेशन सेक्टर देखील खूप प्रमाणामध्ये त्याच्यावर परिणाम झाले. त्याचा परिणाम हा आहे, एक मोठा परिणाम, तो म्हणजे आमच्या सॅलरीवर झालेला. की प्रत्येक एज्युकेशन सेक्टरमध्ये जे काही काम करतायत त्यांच्या सॅलरीवर भरपूरसा परिणाम झालेला. नॉट ओनली फॉर आवर कॉलेज, पण बाकीच्या कॉलेजमध्ये देखील, सगळीकडे. ऍक्च्युली नॉट ओनली एज्युकेशन सेक्टर, एव्हरीवेअर पीपल ट्राय टू रेड्यूस द कॉस्ट टू सस्टेन, टू रिमेन वायबल. मग त्यावेळेस मला एक थॉट आला की आपण किती वर्ष दुसऱ्यांवर जगणार आहोत, का नाही आपण स्वतःचं एखादं व्हेंचर चालू करू, भलेही छोटंसं असो, भलेही काहीतरी त्याला स्ट्रगल येईल खूप. म्हणजे असं नाही की आता माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी इन्व्हेस्ट करणार आहे, असेही तो प्रकार नव्हता, कारण आमच्याकडे काहीच नव्हतं. परंतु तरी देखील माझ्या मनामध्ये हेच थॉट आला की आपण काहीतरी करायला हवं. अच्छा. जर आपल्याला जर ती परमेश्वराने जर ती ॲबिलिटी दिलेली आहे, एवढं जर शिक्षण आपल्याला दिलेलं आहे, तर त्या शिक्षणाचा काहीतरी आपण उपयोग स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी आणि समाजासाठी केला पाहिजे. मग हा थॉट प्रोसेस होता आणि मी विचार करत होते की नक्की काय करायला पाहिजे. मग मी माझे जे मिस्टर आहेत प्रीतम कसबे यांच्यासोबत देखील मी डिस्कस केलं. आणि मग नंतर मग मी त्यांना म्हटलं का नाही आपण प्री स्कूल चालू करायची. अच्छा. लहान मुलांचं स्कूल. तर मग त्यावेळेस मग ते म्हटले प्री स्कूल. म्हटलं हो, प्री स्कूल चालू करूया आपण. मग मी खूप सर्च केला इंटरनेटवर की प्री स्कूल चालू करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे,
कसं चालू करता येईल, तुम्ही कुठल्या पद्धतीने किंवा कुठलं ऑर्गनायझेशन सोबत कनेक्ट होऊ शकता, किंवा तुम्ही बुक्स कसे घेऊ शकता, त्याचं करिक्युलम कसं बनवू शकता, ह्याचा खूप अभ्यास केला. त्याच्यानंतर मग मी असं विचार केला की आपण का नाही एखादी फ्रँचायझी घ्यावी. अच्छा. हां, तर मग मी तर फ्रँचायझीचे पण मी खूप सर्च केले, कारण फ्रँचायझीचा हा एक बेनिफिट होतो की आपल्याला रेडीमेड स्ट्रक्चर मिळतं, म्हणजे कसं चालू करायचं. ओनली एक्झिक्युशन राहतं आपल्याकडे. एक्झिक्युशन आपल्याकडे राहतं. बाकी आपल्याला एक पॉइंट मिळतो किंवा एक काय प्लॅटफॉर्म मिळतो ज्याच्यामधनं तुम्हाला फक्त एक्झिक्युशन करावं लागतं. बाकी स्क्रॅच पासून सिलेबस आणि त्याचं लुक अँड ऑल ते करायची गरज. बरोबर. तसं तुम्ही. हो, मग तसं मग मी एक फ्रँचायझी शोधली आणि त्या फ्रँचायझी सोबत मग मी आमचं बोलणं चालू केलं. मग त्यांच्यासोबत टायअप केलं, ॲग्रीमेंट केलं. आणि मी तुम्हाला खरं सांगते, देवाला भिवून मी सांगते, ज्या वेळेस ते ॲग्रीमेंट करायचं होतं, मिनिमम कधी कुठल्याही संस्थेसोबत जर जोडायचं असेल किंवा कुठलंही एखादं गोष्ट जरी घ्यायची असेल तर आधी तुम्हाला पे करावं लागतं. मिनिमम अमाऊंट की बुक करा बुकिंगसाठी. तर बुकिंग अमाऊंट मिनिमम 2,000 होती आणि माझ्या अकाउंटमध्ये फक्त 3,000 होते. हां, आणि फ्रँचायझी कॉस्ट खूप होती नंतरची जी भरायची, काहीच नव्हतं. आणि त्या छोट्याशा अमाऊंटमध्ये आम्ही दोघांनी, माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघांनी प्रार्थनापूर्वक निर्णय घेतला, एकमेकांसोबत विचार विनिमय केला आणि ते धाडसाने आम्ही पाऊल पुढं केलं. विश्वासाने ते पाऊल उचललं आणि ते 2,000 जी अमाऊंट होती बुकिंग अमाऊंट ती भरली. जामच मोठं धाडस केलं. 3,000 2,000ची अमाऊंट म्हणजे राहिलं काय ते, पण त्या परिस्थितीत कोविडच्या दरम्यान, एव्हरीथिंग वॉज सो अनसर्टन. पण तरी सगळं स्टेबिलाइज नव्हतंच झालं. हे कधी तुम्ही मग स्टार्ट केली फ्रँचायझी? 2023 ला, जस्ट आफ्टर कोविड. ओके. मग तुम्ही ते स्टार्ट केलं. आता गेले 2-3 वर्ष चालू आहे तुमची. हो, खूप सुंदर असं चालू आहे. 2,000 तर भरले, पण पुढचे कसे भरायचे माहिती नाही. परंतु आमचे जे काही होत्या योजना, सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आधारस्तंभ जे आहेत ते माझे मिस्टर आहेत. त्यांनी धीर दिला, कारण कसं आहे, फक्त फायनान्शियल सपोर्ट असून उपयोग नाहीये, परंतु इमोशनल सपोर्ट, मेंटल सपोर्ट ते खूप गरजेचं आहे. आणि तो सपोर्ट जो आहे तो मला माझ्या मिस्टरांकडनं मिळाला. फक्त यामध्येच नाही, परंतु जसं आमचं लग्न झालं तेव्हापासून कुठल्याही गोष्टीमध्ये कधी असं नाही की हेजिटेट कधीच कुठल्या गोष्टीचं त्यांनी केलं नाही. नेहमी मला सपोर्ट करत राहिले की असं म्हणजे मी बघितलेत, कारण आता ते चर्च प्रीस्ट देखील आहेत, फादर आहेत ते, आणि त्याचबरोबर ते फॅमिली लाईफ काउन्सिलर आहेत, एज्युकेटर आहेत. आणि अशा खूप साऱ्या केसेस आम्ही बघतो की फॅमिलीमध्ये वाद, डिस्प्यूट फक्त एवढ्यामुळेच होतो, मी मोठा तू लहान किंवा तू मोठा मी लहान, इक्वॅलिटी, त्यामुळे डिस्प्यूट होतो. इनइक्वॅलिटी म्हणजे ते महिलांना रिस्पेक्ट नाही करत किंवा त्यांना ते जे पंख हवेत ते उडण्यासाठी देत नाहीत म्हणून होतात. पण ते पंख त्यांनी तुम्हाला दिले. हो, पहिल्या दिवसापासून दिलेत ते की घे भरारी, आहे मी तुझ्या पाठीशी. त्यामुळे मी मनापूर्वक देवाला धन्यवाद देते की असा लाईफ पार्टनर मला दिला. ऑफकोर्स. म्हणजे हा प्लॅटफॉर्म असा आहे की आज आपण जे आहोत, इव्हन मी सुद्धा, आपण आपल्या लाईफ पार्टनर शिवाय इनकम्प्लीटच आहोत आणि करूच नाही शकत काही जे करतो आपण. सो येस, वी आर ग्रेटफुल दॅट गॉड हॅज गिव्हन अस दीज गुड लाईफ पार्टनर्स. आणि मग आता तुम्ही तुमची स्टार्ट केलेली आहे एक छानशी प्री स्कूल. त्याच्यात आता म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता तेव्हा मोठ्यांना शिकवता, आणि मग जेव्हा तुम्ही एक टाइम येतो जेव्हा तुम्हाला येऊन छोट्या मुलांची बोलायचे, सो तुम्ही तिथे पण शिकवता? हो, तिथे देखील मी काही क्लास घेते पूर्णपणे. आता आमचं कसं सेटअप पूर्ण झालंय. स्टार्टिंगला मी शिकवत होते, फक्त आम्ही 2 मुलांपासून चालू केलं. ओके. 2च मुलं होते पहिल्या वर्षी. आणि 18 मार्च 2023 मध्ये आम्ही फ्रँचायझी चालू केली, आमचं प्री स्कूल चालू केलं, द आय स्कूल म्हणून. आणि 2 मुलांपासून आम्ही चालू केलं हे एप्रिल महिन्यामध्ये. त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये अजून त्याच्यामध्ये 7 मुलांचं भर पडलं, म्हणजे टोटल 10 मुलं एकंदर पहिल्या वर्षी होते. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी रिस्पॉन्स खूप छान मिळाला आम्हाला. ओके. म्हणजे पॅरेंट्सनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आणि जे आम्ही त्यांना कमिटमेंट जे केलं होतं त्या कमिटमेंट कदाचित आम्ही पूर्ण केल्या, आणि त्यामुळे दुसऱ्या वर्षी त्याचा आम्हाला फायदा झाला. आणि त्या वर्षी ऍडमिशन आमचे दुप्पट झाले.
जवळजवळ 30 ऍडमिशन झाले. वा. आणि त्याच्यानंतर मग ते पॅरेंट्सचा फीडबॅक वगैरे आहे. आणि आता आमचं हे 3रं वर्ष जस्ट कम्प्लीट झालंय आणि ऍडमिशन चांगल्या प्रकारचे आहेत. आता किती असतात तरी admission? आता सध्याला आमची आता 70 ऍडमिशन आहेत. वा. सो खूप छान प्रगती केली आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये काम करत राहिलात आणि तुम्हाला देवानी पण साथ दिली आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. व्हेरी नाईस. कसं वाटतंय आता तुम्हाला? आता एकदम असं रिलॅक्स सारखं वाटतं आता. कारण कसं आहे की जे स्ट्रगल पाहिलेत लहानपणापासून, म्हणजे माझ्या मॅटर्नल कुटुंबामध्ये आई वडिला माहेरमध्ये जे स्ट्रगल बघितले, फायनान्शियल जे आम्ही क्रायसिस बघितले, नंतर भावाचा जो आजार होता आजार पण बघितलं, त्याच्यानंतर आमचं लग्न देखील असं खूप असं कॉम्पस नाही झालं असं नाही झालं. त्यासाठी खूप कन्व्हिन्स आम्हाला करावं लागलं. ते लग्न चांगल्या रीतीने झालं आमचं आणि लग्नानंतर हॅपी मॅरिड लाईफ आहे. आणि त्याच्यानंतर हे जे स्ट्रगल आहे सगळ्यामध्ये देव आमच्या सोबत होता म्हणून आम्ही हे करू शकलो. कारण जर आपल्यामध्ये जर देव नाहीये, आपण जर विश्वास जर देवावर जर ट्रस्ट आपण दिलाच नाही तर ह्या गोष्टी आपण कधीच करू शकत नाही. कारण आपण कोणीच नाहीये, तोच काही मार्ग दाखवणारा आहे. आपण फक्त एक काय आहे, एक त्याच्यासाठी काय म्हणू शकतो आपण त्याला, एक मेडिएटर, म्हणजे तो आपला मेडिएटर आहे आणि आपण त्याच्याद्वारे आपण चालतोय. तो गरजेचा आहे. एक कठपुतली आहे असं बघायला गेलं तर आपण. येस. आणि मॅडम तुम्ही आम्हाला जेव्हा मी बघितलेलं तुमचं व्हॉट्सअपचं स्टेटस, त्याच्यामध्ये दिसलेलं मला तुम्हाला काही अवॉर्ड्स वगैरे मिळालेले, तर त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा ना की कसले अवॉर्ड्स होते ते? येस. दुसऱ्याच वर्षी ऍक्च्युली आम्हाला बेस्ट प्री स्कूल याचा अवॉर्ड मिळालेला. अरे वा. खोपोलीमध्ये जेवढे पण प्री स्कूल आहेत त्या प्री स्कूलचा सर्वे केला गेला, एका संस्थेने सर्वे केला होता आणि त्या संस्थेद्वारे आम्हाला बेस्ट प्री स्कूलचा अवॉर्ड मिळाला आणि प्लस बेस्ट टीचर अवॉर्ड एक होता, तो देखील आम्हाला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला आणि तुमच्या या सगळ्या मेहनतीला. सो श्रोते आता विचारतायत मॅडम की तुम्ही आम्हाला काय सांगाल, काय संदेश द्याल आपल्या श्रोत्यांना? तुम्हाला काय वाटतंय लाईफमध्ये काय केलं पाहिजे किंवा कुठल्या उद्देशाने केलं पाहिजे? बस मला एकच गोष्ट वाटते की कुठलीच गोष्ट कमी नाही आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट करा, भले ते साध्यातलं साधं काम असेल किंवा खूप मोठ्या पोस्टवर जरी तुम्ही गेला, परंतु जर तुम्ही हंबल नसाल, नम्र नसाल, प्रामाणिक जर नसाल आणि देवासोबत जर विश्वासू नसाल तर ह्या गोष्टी तुम्ही अचीव करू शकणार नाही. तर ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे, जे फक्त सांगण्यासाठी नाही आहे, परंतु स्वतः आधी स्वतःमध्ये अंमल करा, आचरण करा. जर तुमच्यामध्ये त्या गोष्टी दिसल्या तर ऑटोमॅटिक समोरचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला दिसेल की ही जी व्यक्ती बोलती ती बरोबर आहे. म्हणजे फक्त काय म्हणतो ना आपण, पपेट सारखं नसावं, परंतु जे तुमचं खरं आयुष्य आहे ते आयुष्य तुम्ही दुसऱ्यांना दाखवा, तरच ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ऑटोमॅटिक लोकांमध्ये येईल. आणि नेहमी आपल्या कामाबद्दल प्रामाणिक राहा. व्हेरी नाईस. सो आपल्याला प्रोफेसर प्रियंका मॅडम यांनी थोडक्यात भरपूर काही सांगितलंय. म्हणजेच बघा, मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस असं त्यांच्याबरोबर कितींदा झालं, पण तरीही त्या गोष्टीतनं पॉझिटिव्ह घेत राहिल्या की नाही, जर एक दरवाजा बंद आहे दुसरा दरवाजा उघडलाय. तर त्यांनी ते प्रूव्ह केलं आणि आज त्या एक सक्सेसफुल एंटरप्रेनर पण आहेत, एक चांगल्या प्रोफेसर आहेत, एक चांगल्या मदर आहेत, एक चांगल्या वाईफ आहेत आणि एक चांगल्या वर्शिपर पण आहेत, ज्यांना देवावर पूर्ण विश्वास आहे. आणि आपण ह्याच गोष्टी नेहमी सांगत राहूया लोकांना की आपण खरी लोक आहोत आणि हे सगळे जे आपले अचीवमेंट्स आहेत ते देवावर निर्भर आहेत. सो डू कंटिन्यू वॉच आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. थँक्यू. थँक्यू मॅडम.